आणि आता तर तुम्ही मूळ बसून बोलू नका. आता तर तुम्ही मूळ गाभ्यालाच हात घातलाय. महाराष्ट्र हे कधीही सहन करणार नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सावता माळ्याचा महाराष्ट्र आहे. हा गोरा कुंभाराचा महाराष्ट्र आहे. हा संत तुकारामाचा महाराष्ट्र आहे. हा चोखा मेळ्याचा महाराष्ट्र आहे. हा बसवेश्वराचा महाराष्ट्र आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा छळ झाला तेव्हा तेव्हा त्या छळाच्या विरोधात जाऊन इथल्या एका मोठ्या समूहाविरुद्ध ते उभे राहिले, लढले, झगडले आणि मोठे झाले. शंभूराजे, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. अहो मी बोलून दाखवलं. अहो त्यांचंच पहिलं घेतलं की त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. तेव्हा नव्हतात तुम्ही. परत तुम्हाला आठवण करून देतो. अहो त्यांनाच राज्याभिषेक करू दिला नव्हता. आणि नाही नाही मी तुम्ही होतात की नव्हतात, खरं तर आम्ही आवाजसाहेब इकडे बघून बोला. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच. त्यांचा राज्याभिषेक करताना अहो त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने. अहो लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा. कन्क्लूड करा आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याचा उल्लेख करताना कुठल्या पुस्तकात काय लिहिलंय, पायाच्या अंगठ्यानं तिळक लावला, हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केलं ते काढून टाका. काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी इतिहासावर डिबेट न करता विधेयकावर बोला. ही इतिहासावर डिबेट करण्याचं नाही आहे विषय. तुम्ही विधेयकावर बोला, विधेयकाच्या तरतुदीवर बोला, विधेयकाच्या तत्वावर बोला, पण इतिहासावर डिबेट करू नका. जेव्हा इतिहासावर डिबेट करू नका. आवाज साहेब चला बोला, कन्क्लूड करा. चला कन्क्लूड करा. पुढे 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 रेकॉर्ड तपासून आपण योग्य तो निर्णय करू. चला ना आता बोलू द्या. दिलगिरी व्यक्त हा चालू द्या. अरे जागेवर बसा ना, जागेवर बसा, जागेवरून बोला ना. मी तुम्हाला संधी देतो ना बोलायला. तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला संधी देतो मी. बोला. चला मंत्री महोदय काय बोलायचं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांनी या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही.
त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना भाग हो. अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट प्रवृत्ती काही काळापूर्वी होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी एखादा शब्द असाही बोलायला पाहिजे होता की आजही काही समाजांमध्ये 10 पत्नी केल्या जातात, त्यांच्यावर त्यांचं तोंड उघडत नाही, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे का अध्यक्ष महोदय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. तर 10 मिनिटं स्थगित करू. सभागृह 10 मिनिटाकरता आपण स्थगित करत आहोत.